निर्माण करून दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे ही तासिका आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्याची जी तंत्रस्नेही टीम आहे, यांनी जी मेहनत घेतलेली आहे, यांना देखील धन्यवाद देतो आणि आजच्या तासिकेकडे येतो। विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका गणित या विषयाची असून आजचा घटक आहे शेकडेवारी। आता शेकडेवारी हा घटक व्यावहारिक गणित या घटकात येत असून याला एकूण 16% भारांश आहे। म्हणजे आपण पेपर 1चा जर विचार केला तर यामध्ये गणिताचे जे 50 प्रश्न असतात, या 50 प्रश्नांपैकी 8 प्रश्न साधारणपणे या घटकावरती येतात। म्हणजे अतिशय महत्त्वाचा असणारा हा जो घटक आहे, तर याचा अभ्यास आपल्याला अगदी व्यवस्थितपणे करावा लागणार आहे। या घटकामध्ये शेकडेवारी बरोबर नफा तोटा आणि सरळ व्याज या उपघटकांचा देखील समावेश आहे। आणि शेकडेवारी या घटकावरती नफा तोटा आणि सरळ व्याज हे दोन्ही घटक अवलंबून आहेत। आणि मग या शेकडेवारीचा आपल्याला अभ्यास करायचा तर हे अगदी विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला करावं लागणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी याला टक्केवारी किंवा शतमान असे देखील म्हणतात। आणि मग शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी किंवा शतमान याला आपण शतांश देखील म्हणू शकतो। मग आता आपण नेहमी ऐकतो पहा की पेपरला किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्हीला बातमी येते किंवा घरामध्ये आपल्याकडे चर्चा होते की मोहन नावाचा जो मुलगा आहे, मोहनला एक 84% गुण मिळाले। त्याचप्रमाणे एखाद्या धरणाची क्षमता सांगण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सांगितलं जातं की समजा मुळा डॅम किंवा मुळा धरण हे 90% भरलेलं आहे। किंवा आपण आपल्या शाळेमध्ये देखील ऐकतो की शाळेचा शिष्यवृत्तीचा निकाल एक 98% लागला। किंवा घरामध्ये आपल्या आईवडिलांची चर्चा होते की दुकानदाराने साडीवरती 20% डिस्काउंट दिला किंवा सूट दिली। मग आता ह्या सर्व घटकांमध्ये, या सर्व उदाहरणांमध्ये आपण त्या बाबीची तुलना 100शी केलेली असते आणि हे टक्के किंवा शेकड्यामध्ये हे या ठिकाणी दाखवलेलं असतं पहा। मग आता मित्रांनो, शे म्हणजे काय तर 100। शे म्हणजे काय 100 आणि शेकडा म्हणजे प्रति 100। हा फरक लक्षात घ्या। शेकडा म्हणजे काय प्रति 100, शे म्हणजे काय 100 आणि शेकडा म्हणजे काय प्रति 100। आणि मग आपण ज्या वेळेला म्हटलं मोहनला 84% गुण मिळाले, मोहनला किती गुण मिळाले 84% गुण मिळाले। आता हे लिहिताना आपण एक प्रकारची या ठिकाणी खूण दाखवली आहे। आपण याला टक्के म्हणतो किंवा याचं वाचन टक्के असं करायचंय। ही खूण अशा प्रकारे दाखवली जाते आणि याचा अर्थ काय होतो तर प्रति 100 किंवा भागिले 100, भागिले 100 किंवा प्रति 100 किंवा 100 पैकी असा या टक्के या चिन्हाचा अर्थ होतो। आता पहा, समजा या ठिकाणी आपण पाहिलं होतं मोहनला 84% गुण मिळालेले आहेत। याचा अर्थ काय तर 100 पैकी त्याला 84 मार्क्स मिळालेले आहेत। आता 100 पैकी मुळातच परीक्षा 100 गुणांची होती का नाही, तर परीक्षेचे एकूण सगळ्या विषयांचे गुण मिळून ते वेगळे असते। पण हे सगळे गुण जेव्हा आपण
त्या सगळ्या गुणांना 100मध्ये त्याची तुलना केली आणि त्याच्यावरून एकंदरीत त्या मोहनला 84% गुण मिळाले असं आपण ठरवलं. म्हणजे आता शेकडेवारीचा उपयोग हा तुलना करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीतली घट किंवा वाढ, कमिशन, दलाली इत्यादी गोष्टींचा विचार करण्यासाठी किंवा हे घटक समजवण्यासाठी, ते समजण्यासाठी आपण टक्केवारी किंवा शेकडेवारी यामध्ये त्याचा सांगत असतो. आता 84% असं या ठिकाणी जेव्हा मी लिहिलं तेव्हा त्याचं लेखन मला काय करायचं होतं, टक्क्याचा अर्थ होतो भागिले 100 आणि म्हणून मी या ठिकाणी काय दिलं 84/100. म्हणजे 84% म्हणजे 84/100. 84% म्हणजे काय, तर 84% म्हणजे 84/100 आणि भागिले 100 आहे याचा अर्थ आपण एक प्रकारचा या ठिकाणी अपूर्णांक लिहिला. म्हणजे 100 समान भागांपैकी 84 भाग असा याचा अर्थ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे काय केलं तर या ठिकाणी या 84% आपण अपूर्णांकात या ठिकाणी किंवा अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये मी या ठिकाणी त्याला लिहिलेलं आहे. म्हणजे शेकडेवारीचं आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं. जसं आणखी याला जर सरळ रूप दिलं तर आणखी संक्षिप्त रूप आपल्याला मिळेल पहा. म्हणजे शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर करता येतं आणि अपूर्णांकाचं देखील शेकडेवारीत रूपांतर करता येतं. आता पहा मी या ठिकाणी लिहितो 75%. आता 75% म्हणजे काय रे, तर 75% म्हणजे 100 समान भागांपैकी 75 भाग किंवा 75/100. अगदी बरोबर आहे. म्हणजे 75% म्हणजे काय, तर 75/100. याला जर मी संक्षिप्त रूप दिलं तर 25×3=75 आणि 25×4=100 आणि म्हणून मला एक पुढचा अपूर्णांक मिळतो, तो आहे 3/4. मग हा ज्यावेळेला अपूर्णांक मिळाला, आपल्याला माहिती आहे आपण अपूर्णांकाचा अभ्यास केलेला आहे. अपूर्णांकाचा अभ्यास करताना 3/4 म्हणजे तो पाऊण होतो. म्हणजे 75% म्हणजेच काय मिळाला अपूर्णांक 3/4 किंवा पाव. आता म्हणून 5 समजा पाव भाग आहे, पाव, अर्धा, पाऊण अशा प्रकारे मी जर अपूर्णांक लिहिले. पाव म्हणजेच काय येतो 1/4 म्हणजे 1/4. याला मला शेकडेवारी जर रूपांतरित करायचं तर मी काय करेन, शेकडेवारी म्हणजे काय अपूर्णांकच आहे तो, पण ज्याचा छेद काय येतो 100 येतो आणि म्हणून मला 1/4 या अपूर्णांकाचा जो छेद 4 आहे याला 100मध्ये रूपांतरित करायचं. मग आपण अपूर्णांक हा घटक शिकताना सममूल्य अपूर्णांक कसा मिळवायचा हा भाग अभ्यासलेला आहे. आणि म्हणून 4ला जर मी 25ने गुणलं तर 25×100 1ला सुद्धा मला 25नेच गुणावं लागेल आणि म्हणून 1 गुणिले 25 बरोबर 25 आणि म्हणून मला अपूर्णांक पाव याचा अपूर्णांक काय मिळाला 25/100. म्हणजे काय कसं लिहू शकतो मी, याला मी 25% अशा स्वरूपात लिहू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी मी असं म्हणेल की 25% म्हणजेच अपूर्णांक मिळाला 1/4 म्हणजेच पाव भाग. म्हणजे एखाद्या वस्तूचा पाव भाग जर आपल्याला काढायचा असेल तर त्याचे 25% काढायचे. आता अर्धा म्हणजे पहा आपल्याला माहिती आहे 1/2 किंवा 1/2 आणि हा कसा लिहू शकतो आपण, याला शेकडेवारी जर रूपांतरित करायचं असेल तर आपल्याला याचा छेद देखील 100 आणावा लागेल आणि म्हणून या ठिकाणी 2ला जर मी 50ने गुणलं तर माझा छेद 50×100 होईल. त्यावेळेला मला अंशाला देखील 50ने गुणावं लागेल आणि म्हणून 50/100 अशा स्वरूपाचा मला अपूर्णांक मिळाला. मग 50/100 हा अपूर्णांक जर मला मिळाला तर याचा अर्थ मला 50% मिळाले
कारण 50% कसे लिहिले जातात तर 50/100 अशा स्वरूपामध्ये लिहिले जातात आणि म्हणून अर्धा हा अपूर्णांक मी 50% अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी लिहिला पहा. आता पाऊण तर आपण अगोदर पाहिलेला होता. पाऊण म्हणजे काय होणार आहे 75%. म्हणजे या ठिकाणी आपण अपूर्णांकाचं रूपांतर शेकडेवारीत करू शकतो आणि शेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करू शकतो. तर या ठिकाणी मला असं म्हणावं लागेल अपूर्णांक किंवा शेकडेवारी हा एक असा अपूर्णांक आहे ज्याचा छेद नेहमी 100 असतो आणि म्हणून छेद 100 असणारा जो अपूर्णांक आहे तो आपण टक्केवारी किंवा शेकडेवारीत या ठिकाणी लिहू शकतो. मग जर मला 35°/100 हा अपूर्णांक मिळालेला असेल तर या ठिकाणी मी काय लिहीन 35%. मला जर 24°/100 या ठिकाणी माझा अपूर्णांक असा असेल याचा अर्थ काय होणार आहे तर ते 24% आहे. पाहता आता हा व्यवहारी अपूर्णांक आहे. शेकडेवारीचं आपण काय पाहिलं अपूर्णांकात रूपांतर पाहिलं. अपूर्णांकाचं रूपांतर शेकडेवारीत करून पाहिलं. आता या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा रूपांतरित करू शकतो पहा. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहित आहे दशांश चिन्ह या ठिकाणी आहे. याचं दशांश चिन्ह इथं आहे बरोबर. 24°/100 याला जर मला दशांश अपूर्णांकामध्ये न्यायचं असेल तर मी काय करेन छेद मला किती पाहिजे 1 पाहिजे. म्हणून 1 आणि 2 घर मला मागे यावं लागेल दशांश चिन्ह देण्यासाठी. इथं देखील 1 आणि 2 म्हणजे दशांश चिन्ह माझं 2च्या अगोदर असेल आणि म्हणून मला मिळणार आहे 0.24 छेदामध्ये 1 मित्र आहे. आता 0.24 छेद 1 याचा अर्थ काय होणार आहे 0.24 म्हणजेच 0.24 याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ देखील 24% असा होतो. म्हणजे आपण या ठिकाणी काय पाहिलं शे म्हणजे 100 शेकडा म्हणजे प्रति 100. शेकडेवारीची खूण सुद्धा पाहिली ती अशा स्वरूपाची होती. याला शेकडेवारीची खूण किंवा टक्केवारी असे देखील या ठिकाणी आपण म्हणतो. आता पहा जेव्हा हे टक्के आहेत टक्के म्हणजेच काय गुणिले भागिले 100 किंवा प्रति 100 हे देखील आपण पाहिलेलं आहे. मग आता कोणती उदाहरणं सोडवताना ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आता आपण एक उदाहरण पाहूया पहा. या ठिकाणी एक उदाहरण आहे काय आहे 60% बरोबर किती. तुम्हाला स्क्रीनवर उदाहरण दिसते पहा 60% बरोबर किती. उदाहरण एकदम सोपं आहे. 60 ही संख्या आहे आणि 60 या संख्येचे आपल्याला काय करायचे 30% काढायचे आहे. आता 30% टक्केचा अर्थ काय होतो भागिले 100 आणि म्हणून या ठिकाणी पहा कोणत्याही संख्येचे आपल्याला जर टक्के काढायचे असतील तर तेवढ्या टक्क्यांनी आपल्याला त्या संख्येला गुणावं लागेल. या ठिकाणी 60 या संख्येचे आपल्याला 30% काढायचे आहे. याचा अर्थ 60 गुणिले 30 आणि ह्या टक्क्याची अर्थ होतो भागिले 100 किंवा 100 पैकी 30. आणि म्हणून जेव्हा आपण टक्केवारी काढणारे 60 चे 30% त्यावेळेला 60ला आपल्याला 30°/100 या संख्येनं गुणावं लागणार आहे. मग आता त्याला सरळ रूप दिले जर आपण तर पहा आपण वरच्या अंशातील एका शून्याला छेदातील एक शून्य घालवला. आता हा काय आपोआप जातो का नाही. आपल्याला अपूर्णांकाचा नियम माहित आहे. जर आपण अपूर्णांकाच्या अंशाला जर एखाद्या संख्येनं गुणलं तर त्याच संख्येनं आपल्याला छेदाला देखील गुणावं लागतं आणि अपूर्णांकाच्या अंशाला जर आपण एखाद्या संख्येनं भागलं तर आपल्याला त्या संख्येनं त्याच्या छेदाला सुद्धा भागावं लागतं. आणि हाच नियम वापरून अंशाला या ठिकाणी मी 10 ने भागलेला आहे आणि छेदाला देखील 10 ने भागलेलं आहे.
कारण बऱ्याच मुलांना प्रश्न असा पडतो की अंशातला एक शून्य घालवला लगेच छेदातला एक घालवला तो आपोआप जात नाही, तर त्या ठिकाणी आपण भागाकाराची क्रिया केलेली असते आणि म्हणून या ठिकाणच्या शून्याला या ठिकाणचा अंशात छेदातला एक शून्य गेला. आता इकडे एक शून्य आहे तो सुद्धा अंशामध्ये आहे पा, या शून्याला हा एक शून्य गेला. आता काय उरलं तर 6 गुणिले 3 छेदामध्ये 1 गुणिले 1 याचा अर्थ 6 त्रिक 18 छेदामध्ये 1 बरोबर 18 एवढं त्याचं माझं उत्तर आलं. आणि म्हणून मला या 60चे 30% बरोबर 18 एवढं उत्तर आलं. म्हणजे पहा आपण या ठिकाणी काय केलं, 60चे 30% काढायचे होते बरोबर. 60चे 30% आपल्याला या ठिकाणी काढायचे होते. मग चेचा अर्थ काय होतो, गुणिले. चेचा अर्थ लक्षात ठेवा, 60चे जेव्हा या उदाहरणामध्ये येतात तेव्हा त्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह येतं आणि 60चे 30% काढण्यासाठी आपल्याला तेवढ्या टक्क्यांनी त्या ठिकाणी गुणायचं होतं आणि म्हणून मी काय केलं, 60ला 30% गुणलं म्हणजे 60 गुणिले 30 अंशामध्ये छेदामध्ये 100. आता पहा पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहू. तर पुढचं उदाहरण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहा. सगळ्यांनी एकदा वाचा, माझ्या बरोबर वाचा. या ठिकाणी काय आहे, 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात. उदाहरण तुम्हाला दिसत असेल, 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात. पर्याय क्रमांक आपल्याला 1 दिलेला आहे 10, पर्याय क्रमांक 2 आहे 20, पर्याय क्रमांक 3 आहे या ठिकाणी 180 आणि पर्याय क्रमांक 4 आहे या ठिकाणी 190. परीक्षा परिषदेच्या म्हणजे जी शिष्यवृत्तीची आपली फायनल परीक्षा असते या परीक्षेला यापूर्वी येऊन गेलेले हे उदाहरण आहे पहा. मग आपल्याला उदाहरण अगोदर वाचायचं असतं नाही. कोणतंही उदाहरण जेव्हा आपण शिष्यवृत्तीला सोडवतो तर कुठलंही उदाहरण येऊ द्या, ते उदाहरण आपल्याला अगोदर व्यवस्थित वाचावं लागतं, समजून घ्यावं लागतं की नेमकं या ठिकाणी काय करायचं आहे. मग दिलेल्या गोष्टी आपण एकदा नीट पाहूया. 200च्या शेकडा 10 मधून पहा, 200च्या शेकडा किती दिलाय 10 मधून आपल्याला 10 वजा करायचे. म्हणजे मला पहिल्यांदा 200चे शेकडा 10 या ठिकाणी काढावे लागतील आणि म्हणून 200चे म्हणजे गुणिले 200 200चे म्हणजे काय गुणिले किती आहे शेकडा 10 म्हणजे 10%. बरोबर, 200चे मला काय करायचे 10% काढायचे आहे आणि म्हणून 200चे 10% बरोबर 200 गुणिले 10 भागिले 100. आता 200 गुणिले 10 भागिले 100 या ठिकाणी मी सरळ रूप दिलं किंवा याला संक्षिप्त रूप दिलं तर या ठिकाणी 100 एके 100 आणि अंशाला या 200ला भाग जातो माझा 100 गुणे 200 म्हणजे इथं अंशामध्ये किती राहिला 2 गुणिले 10 म्हणजे या ठिकाणी मला मिळाले 2 गुणिले 10 म्हणजे किती आलं 20. म्हणजे 200चे शेकडा 10 माझ्याकडे किती मिळाले या ठिकाणी आपले 20 आले आणि त्याच्यामधून किती वजा करायचे आहे तर 10 वजा करायचे आहे. म्हणजे 200चे शेकडा 10 आले 20, त्यामधून वजा केले 10 उत्तर आलं. 20 मधून 10 वजा केले 10 आलं आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला दिसतो पहा. आणि म्हणून 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 10 असं आहे. आता पुढचं उदाहरण आपण पाहूया. आता स्क्रीनवर आपल्याला एक उदाहरण दिसतंय पहा. 125% हे अपूर्णांकात कसे लिहा. 125%
हे अपूर्णांकात कसे लिहा. आता पहा 125% आहेत. 125% पहा 125% म्हणजेच काय रे, तर टक्के म्हणजे काय भागिले 100 आणि म्हणून मी याला कसं लिहू शकतो 125 भागिले 100 आणि म्हणून मला अपूर्णांक मिळाला 125/100. पण या ठिकाणी पर्यायामध्ये मला असा कुठलाही अपूर्णांक दिसत नाही. पर्याय क्रमांक 1 आपला आहे 12.5, दुसरा आहे 4/5, तिसरा आहे 5/4 आणि चौथा आहे 1/4. मग याला काय करावं लागेल, तर मला याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. पहा आपल्याला 25चा पाढा येत असेल तर 25च्या पाढ्यानं आपण या दोन्ही ठिकाणी भाग देऊ शकतो आणि म्हणून 25 चोक 100 आणि 25/5 125 आणि म्हणून भाग दिल्याच्या नंतर अंशामध्ये 5 आले, छेदामध्ये 4 आले आणि म्हणून याच्या पुढे काही भाग जात नाही आणि म्हणून मला अपूर्णांक कोणता मिळाला 5/4 आणि या ठिकाणी 5/4 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये मला दिसतो आणि म्हणून या उदाहरणाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 5/4 अशा प्रकारचं आपल्याला मिळालं. आता याच्यानंतर पुढचं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. पहा आता उदाहरण आहे खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे आणि आपल्याला त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे की 25% बरोबर 25 छेदामध्ये किंवा भागिले 1000. दुसरा आहे 20% बरोबर 4. तिसरं विधान आपल्याला दिलेलं आहे 50% बरोबर 2.5 आणि चौथं विधान आपल्याला आहे 0.68 बरोबर 68%. आता अशा प्रकारचं जेव्हा आपल्याला प्रश्न येतो त्यावेळेस केवळ एकाचं उत्तर काढून आपल्याला भागणार नाही, तर प्रत्येक विधानाची सत्यता आपल्याला पडताळावी लागेल. प्रत्येक विधानामध्ये समजा काय टक्केवारी दिली असेल, शेकडेवारी दिली असेल ती काढावी लागेल आणि म्हणून आपण विधान क्रमांक 1चा विचार करूयात. विधान क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे की 25% काय दिलेलं आहे 25% बरोबर. आता आपण फक्त डाव्या बाजूचा विचार करू, आपल्याला उत्तर मिळतंय का ते पाहू. मग 25% बरोबर काय आहे आपल्याला माहिती आहे. 25% आपण अपूर्णांकात कसं लिहितो 25/100. या ठिकाणी तर दिलाय 25/1000 म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर चुकीचं आहे किंवा हे विधान सत्य नाही. आता पुढे पाहूयात. पर्याय क्रमांक आपला दुसरा ज्या ठिकाणी दिले विधान त्याचा आपण थोडा विचार करू. आता दुसरं विधान आहे 20% बरोबर 4. आता 20% म्हणजे टक्के, 20% म्हणजे 20 म्हणजे काय गुणिले 20% म्हणजे 5% किंवा 5/100 अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी मांडणी मिळाली. आणि मग याला जर सरळ रूप दिलं आपण तर पहा 20 × 5 = 100, 5 × 5 = 5 आणि म्हणून 1/1 छेदामध्ये सुद्धा 1 मिळाला म्हणून 1/1 म्हणजेच काय उत्तर आपलं 1 आलं. आणि म्हणून 20% बरोबर 4 हे विधान देखील आपलं काय झालेलं आहे चुकलेलं आहे. आणि म्हणून पुढचं विधान आपण पाहू किंवा पुढचं काय आहे दिलेलं पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय सांगतो पर्याय 50% बरोबर 2.5. आता 50% काढायचं म्हणजे 50चे 50% काढायचे. आता आपण पाहिलं होतं कोणत्याही संख्येचे 50% म्हणजे काय असतो अर्धा असतो, परंतु आपण या ठिकाणी काढून पाहू 50चे 50% म्हणजे काय 50/100. मग या ठिकाणी पहा या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले
आणि म्हणून उत्तर आलं 5 गुणिले 5 बरोबर 25 आणि म्हणून आपल्याला उत्तर आलं 25. म्हणजे 50चा शेकडा 50 बरोबर 25 येतं. आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं आहे 50चा शेकडा 50 बरोबर 2.5 म्हणजे हे सुद्धा विधान आपलं चुकीचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे 3 विधानं जर चुकीची असतील तर चौथा पर्याय आपला बरोबर असतो, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी आपण काढून पाहू आणि म्हणून चौथा पर्याय काय दिसतोय आपल्याला की 0.68 बरोबर 68%. आता आपल्याला माहिती आहे याचा छेद काहीच नाही, याचा अर्थ काय 1 आहे. आणि मग आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकायचंय म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह पुढे सरकवायचं आहे. मग 1 आणि 2 आपलं दशांश चिन्ह 2 घरं पुढे सरणार आहे. मग छेदाचं सुद्धा दशांश चिन्ह 2 घरं पुढे जाईल. मग इथं पुढे काहीच नाही म्हणजे 1 शून्य दिला, आणखी 1 शून्य दिला आणि या ठिकाणी दशांश चिन्ह आलं आणि म्हणून आपल्याला काय मिळेल 68.0 किंवा 68 भागिले 100 आणि 68 भागिले 100 किंवा 68/100 ज्या वेळेला आपल्याला अशा प्रकारचं मांडणी मिळाली याचा अर्थ हे आहे टक्के आणि म्हणून 68% आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 0.68 बरोबर 68% असाच पर्याय आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक आहे. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढील उदाहरण पाहूया. आता खाली एक आकृती दिलेली आहे पहा. खालील दिलेल्या आकृतीमध्ये रेखांकित भागाची टक्केवारी शेकडेवारी किती आहे. आता रेखांकित भाग आपल्याला दिसत नाही पण तुम्हाला या ठिकाणी हा एक भाग म्हणजे एवढी अर्ध भाग केलेले आहेत तेवढे त्या ठिकाणी रेखांकित केलेले आहेत. म्हणजे एकूण किती भाग आहे त्याच्यामध्ये तर 1 2 3 4 चौकोन आहेत. 4 एके 4 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 4 चौक 16 चौकोन त्या ठिकाणी दिसतात आणि त्याचे जर अर्ध भाग केले तर 16 दोन्ही 32 अर्ध चौकोन किंवा त्रिकोण या ठिकाणी दिसतील. आणि रेखांकित किती केलेला भाग आहे तर हा एक भाग रेखांकित आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. या ठिकाणी पहा असे एवढे रेखांकित केलेले भाग आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 त्रिकोण या ठिकाणी रेखांकित केलेले आहे. थोडी प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे ते रेखांकित झालेले दिसत नाही, परंतु आपण समजून घ्या की या ठिकाणी 8 भाग रेखांकित केलेले आहेत. म्हणजे आता एकूण अर्धा भाग किंवा त्रिकोण किती झाले मिळाले आपल्याला 32 मिळाले आणि 32 पैकी 8 त्रिकोण या ठिकाणी रेखांकित केले किंवा छायांकित केलेले आहेत आणि म्हणून आपल्याला 8 भाग म्हणजे 32च्या किती होतात शेकडा हे काढायचं आहे. मग या ठिकाणी आपण एक वेगळ्या प्रकारची रचना आपण थोडी पाहू. पहा एकूण किती त्रिकोण आहेत तर माझ्याकडे 32 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत 32 आहेत. त्यापैकी किती घेतलेत किंवा किती छायांकित केलेले आहेत 8 केलेले आहेत. तर 100 पैकी किती अशा प्रकारची एक रचना ही नवीन प्रकारची रचना या ठिकाणी मांडणी केलेली आहे. मी पहा कारण बरेचसे शेकडेवारीची उदाहरणं जेव्हा अवघड उदाहरणं येतात जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी काही सुचत नाही तर त्यावेळेला अशा प्रकारची एक रचना आपल्याला मांडावी लागते आणि त्याद्वारे ते उदाहरण सोडवावं लागतं. मला माहिती काय आहे मला माहिती आहे एकूण 32 भाग आहेत. 32 भागापैकी 8 भाग माझे रंगवलेले आहेत किंवा छायांकित केलेले आहेत. तर मला त्याची शेकडेवारी काढायची किंवा किती टक्के भाग रंगवलेले आहेत हे काढायचं आहे आणि म्हणून मी 32 पैकी 8 भाग रंगवलेले आहेत. तर 100 पैकी किती म्हणजे प्रश्नचिन्ह द्यायच्याऐवजी मी काय केले एक्स मानले त्याला किंवा एखादं कोणतंही तुम्ही एक्स वाय झेड कोणतंही घेऊ शकता किंवा मुळाक्षरातलं अ ब क या प्रकारची कोणतीही अक्षरे घेऊ शकता. मग अशा प्रकारची मी मांडणी केली आणि मग मला काय मिळेल हा इकडे छेदामध्ये आहे 8/32 याला गुणिले
त्या पलीकडच्या बाजूचा इकडे जो भागिले 100 आहे तो या बाजूला येऊन काय होणार, गुणिले होणार, म्हणजे पक्षांतर त्याचं झालं आणि बरोबर काय मिळालं, एक्स. मग या ठिकाणी आपण जर सरळ रूप दिलं तर पहा 8 एके 8, 8 चौक 32. छेदामध्ये मला काय मिळाला, 4 मिळाला. आता याच्या छेदामध्ये इकडे काहीच नाही तर 1 आहे. मग इकडच्या छेदातील 4 मी इकडच्या अंशातील 100ला भाग देऊ शकतो, कारण या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे. आणि म्हणून 4 एके 4, 4 पंचवीसशे 100 आणि म्हणून मला काय मिळालं, 1 गुणिले 25 छेदामध्ये 1 गुणिले 1 बरोबर 25 एके 25 आणि छेदामध्ये काय मिळाले तर काय. म्हणजे आता पहा मग इथं काय होतं, मला एकची किंमत किती मिळाली, 25 मिळाली आणि म्हणून मी माझी मांडणी अशी झाली 25 अंशामध्ये छेद 100 आणि 25 अंश छेद 100 याचा अर्थ होतो 25% आणि म्हणून छायांकित किंवा रेखांकित केलेला भाग या भागाची शेकडेवारी या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 25% आहे. म्हणजे पुन्हा एकदा पहा की असे जेव्हा रेखांकित केलेले भाग येतात त्यावेळेला ते अर्ध भाग छायांकित केले की पूर्ण भाग छायांकित केले याचा प्रथमतः आपण थोडा विचार करायचा आणि तो विचार केल्याच्या नंतर एकूण पूर्ण भागापैकी तो किती आहे अशा स्वरूपाची मांडणी करून त्याची तुलना पुन्हा 100शी करायची की आपल्याला त्या ठिकाणी त्याची टक्केवारी दिसून येईल. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचं एक उदाहरण पाहिजे पहा. आता हे देखील उदाहरण आपल्या परिषदेच्या पेपरमध्ये येऊन गेलेलं आहे. उदाहरण काय आहे, एका वातावरण जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत आणि त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेमध्ये 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात. आता हे थोडं मोठं उदाहरण आहे, थोडीशी काठिण्य पातळी याची थोडी जास्त आहे. मग आता आपण काय करूयात, पुन्हा एकदा वाचताना महत्वाच्या गोष्टी थोड्या अंडरलाईन करूया की एका गावातील किंवा एका जिल्हा परिषदेच्या शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. याचा अर्थ मुलग्यांची संख्या त्या ठिकाणी जर संपूर्ण विद्यार्थी जर 100% घेतले त्यापैकी 60% मुली आहेत तर मुलगे येतील 40%. म्हणजे जशी आपल्याला गरज असेल, परंतु असा विचार नेहमी अशा उदाहरणांमध्ये पहिल्यांदा करून ठेवायचा असतो. आणि म्हणून 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत आणि त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेमध्ये 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात. पर्याय आपल्याला 4 दिलेले आहे, 172, दुसरा पर्याय आहे 138, तिसरा पर्याय आहे 182, चौथा पर्याय आहे 110. आता पहा याचा अर्धा भाग आपण अगोदर सोडून घेऊ की जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, ते 120 आहेत आणि त्या विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. याचा अर्थ आपल्याला त्या मुलींची जर पहिल्यांदा संख्या काढायची असेल तर एकूण विद्यार्थ्यांच्या 60% किती संख्या येते, तर एकूण विद्यार्थी आहेत 120, त्याच्या 60% आपल्याला काढायचे म्हणजे 120 गुणिले 60% म्हणजे काय, 60 भागिले 100. आणि या ठिकाणी याला जर आपण सरळ रूप दिलं तर पहा या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, उरलं काय 12 गुणिले 6 आणि म्हणून 12 गुणिले 6 बरोबर 72 मुली या जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात त्या गावात. आता त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेमध्ये 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. आता माध्यमिक शाळेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, तर ते 200 आहेत. मग या ठिकाणी मी इथं लिहून घेतलं पहा, एकूण विद्यार्थी किती आहेत, 200 आहेत. या 200 विद्यार्थ्यांपैकी
55% मुली आहेत. याचा अर्थ इथं सुद्धा आपण एक विचार करून ठेवायला काय हरकत आहे की मुलग्यांची संख्या किती आहे. तर मुलगे किती 55 मधून 100 मधून 55 गेले तर या ठिकाणी 45% मुले असतील त्या शाळेमध्ये. आणि म्हणून आपल्याला मुलींची संख्या काढायची आहे. म्हणून 200चे 55% काढायचे. 200 गुणिले 55% म्हणजेच काय 55 भागिले 100. आता याला जर सरळ रूप दिलं आपण तर पहा 100 एके 100 100 दुने 200 म्हणजे आपल्याला रचना मिळाली किंवा या ठिकाणी आपलं उत्तर आलं 2 गुणिले 55 2 गुणिले 55 आणि मग याचं उत्तर येणार आहे 55 दुने 110. आता 2% आपण या ठिकाणी काढल्या. जिल्हा परिषदेतील 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली त्या आल्या 72 आणि माध्यमिक शाळेमधील जिल्हा परिषदेतील 120 पैकी 60% म्हणजे त्या 72 आल्या आणि माध्यमिक विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांपैकी 55% म्हणजे त्या ठिकाणी किती आले 110. मग त्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 72 आणि माध्यमिक शाळेमध्ये 110 असे मिळून पहा 2 आणि 0 2 7 आणि 1 8 81 1 असे 182 मुली त्या गावातील शाळेमध्ये जातात. आता याचं उत्तर आपल्याला पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक इथं 3 मध्ये दिसतं. आणि म्हणून अशा प्रकारची जी उदाहरणे येतात तर अशा प्रकारची उदाहरणं जेव्हा सोडवतो आपण तर बऱ्याच वेळा यांची थोडी काठिण्य पातळी जास्त असते. कारण आकलन समजून घ्यावे लागतात की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे. परंतु अशा प्रकारची जेव्हा उदाहरणं येतील त्यावेळेस गडबडून जायची काही कारण नाही. ते उदाहरण आपण व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या, मांडणी करा आणि मग सोडवा. आता हे समजा जर फिरवलंच उदाहरण तर याला फिरवायला चान्स आहे की आपल्याला मुलींची टक्केवारी दिली जाईल आणि त्या गावातील एकूण किती मुलं शाळेमध्ये जातात अशा प्रकारचं उत्तर आपल्याला काढायला सांगितलं जाईल. पण बऱ्याच वेळा टक्केवारी दिली की मुलं याच्याशी संबंधित उत्तर काढतात आणि 100% मुलांची या ठिकाणी चूक होते. पहा आता पुढचं उदाहरण आपण पाहूयात. हे देखील उदाहरण मागील परीक्षांना येऊन गेलेलं आहे. उदाहरण आहे नाना पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. नाना पाटलांचा वाडा आहे त्याच्यावरती किती त्या वाड्यावर किती 300 पोती धान्य आहे. त्यापैकी 20% पोती ज्वारीची, त्यापैकी 20% पोती ज्वारीची आहे. बरोबर. त्याच्यानंतर 35% पोती गव्हाची आहे. म्हणजे गहू किती आहे 35% आहे. बरोबर. त्याच्यानंतर 15% पोती तुरीची आहे. म्हणजे या तिसऱ्या प्रकारचं धान्य आहे ते आहे तूर. किती दिली तुरीची टक्केवारी तर ती 15% दिली. पहा. आणि उरलेली पोती सोयाबीनची आहे. म्हणजे चौथ्या प्रकारचं धान्य या ठिकाणी आहे सोयाबीन. आणि विचारलंय काय तर त्यांच्याकडे किती पोती सोयाबीनची आहे. पर्याय आपल्याला या ठिकाणी 4 दिसतात. पर्याय क्रमांक 1 60, पर्याय क्रमांक 2 120, पर्याय क्रमांक 3 105 आणि पर्याय क्रमांक 4 90 आहे. आता अगोदर उदाहरण समजून घेऊया की नाना पाटलांच्या वाड्यावर एकूण धान्य किती आहे तर ते 300 पोती आहे. किती धान्य आहे 300 पोती. पहा या ठिकाणी सगळ्यात वरती दाखवलेला आहे. नाना पाटलांच्या वाड्यावर एकूण 300 पोती धान्य आहे. आणि किती प्रकारचं धान्य आहे तर ज्वारी आहे, गहू आहे, तूर आहे आणि सोयाबीन.
म्हणजे ही सगळ्या काही प्रकारची धान्यांची पोती जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा ती 300 पोती होणार आहे. याचा अर्थ 300 पोती होणार आहे म्हणजे ते 100% धान्य म्हणजे 300 पोती होणार आहे. हा घटक या ठिकाणी एक समजून घ्या की 300 पोती धान्य याची तुलना आपण 100 स्वीकारणार आहे. एकूण संपूर्ण जी पूर्ण भाग आहे 300 त्याचा अर्थ काय झाला ते 100% धान्य म्हणजे 300 पोती. पैकी 20% ज्वारीची पोती आहे, 35% या ठिकाणी गव्हाची पोती आहे, 15% तुरीची आहे आणि उरलेली सोयाबीनची आहे. पहा मग आपण ह्या टक्केवारींची जर बेरीज केली 20% अधिक 35%, 35 आणि 20 55%, 55 5 60, 60 आणि 10 70 म्हणजे 3 प्रकारचं धान्य या ठिकाणी किती टक्के आहे? 70% आहे. बरोबर. 3 प्रकारचं धान्य म्हणजे ज्वारी, गहू आणि तूर हे एकूण धान्य किती टक्के आहे? तर ते 70% धान्य आहे. आता उरलं किती? उरलं काय उरलं? तर सोयाबीन उरलेलं आहे. मग 100%पैकी 70% गेले म्हणजे 100 मधून जर 70 गेले तर आपल्याला उरतात किती? 30 उरतात आणि म्हणून सोयाबीनची टक्केवारी किती येणार आहे? तर 30% येणार आहे. आणि म्हणून पहा या ठिकाणी सोयाबीन किती आलं? या ठिकाणी सोयाबीन आलं 30%. मग आता 30% कोणाचं आहे? एकूण धान्य किती आहे? 300 आहे. आणि म्हणून आपल्याला 300 चे 30% या ठिकाणी काढावे लागणार आहे. आणि म्हणून 300 चे 30%, 300 गुणिले 30 भागिले 100. 300 गुणिले 30 भागिले 100 आणि म्हणून 300 चे 30% काढायचे म्हणजे याला 30%ने गुणायचे आणि म्हणून आपण जर सरळ दिलं 100 एके 100 किंवा शून्याला शून्य घालू तर इथं 2 शून्य जातील. मग या ठिकाणी 100 त्रिक 300 आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काय मिळेल? 3 गुणिले 30 छेदामध्ये 1. काय मिळालं? 3 गुणिले 30 भागिले 1 आपल्याला या ठिकाणी. आणि म्हणून 30 त्रिक 90 छेदामध्ये 1. याचा अर्थ एखाद्या संख्येला एकाने भागल्यावर त्या संख्येवर कुठलाही परिणाम होत नाही. उत्तर आहे तेच मिळतं आणि म्हणून या ठिकाणी 90 हे एवढं उत्तर आलं. म्हणजे 300 चे 30% 90 आले आणि ह्या 300 पोत्यांपैकी 30% पोती आपल्याला सोयाबीनची होती आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्याकडे किती पोती सोयाबीन आहे याचं उत्तर आपल्याला मिळालं 90 आणि म्हणून नाना पाटलांच्या वाड्यावर सोयाबीनची एकूण 90 पोती होती. आलं लक्षामध्ये? अशा प्रकारचं आता ही थोडं काठीण्य पातळी याची थोडीशी जास्त आहे. थोडासा विचार करावा लागतो आणि मुलं याच्यामध्ये हमखास चुकतात आणि म्हणून हे उदाहरण अशा प्रकारचं आलं की थोडंसं व्यवस्थित विचार करा. विचार केल्याच्या नंतर मांडणी करा आणि त्याच्यानंतर ते उदाहरण सोडवायला घ्या. आणि म्हणून आपल्याला उदाहरण क्रमांक 7चा पर्याय हा 4 या ठिकाणी दिसून येतो. आता पुढचं आपल्याला उदाहरण पाहिजे. पहा वाचा एकदा उदाहरण जे दिसते ते एकदा वाचून घ्या. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिसतंय. 100चा शेकडा 5 हा 10चा शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे?
उदाहरण एकदम सोपं वाटतं की 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण येतं तर आपल्याला त्याची टक्केवारी काढता येते. आपण अगदी सहज आणि पटकन त्याची टक्केवारी काढतो. परंतु नेमकं उत्तर ज्या वेळेला आपल्याला निवडायचं असतं त्यावेळेला ती चूक होते आणि चूक काय होते त्याची तुलना करायला आपण थोडंसं चुकून जातो. आणि मग अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण येतं तेव्हा ते अतिशय काळजीपूर्वकरित्या सोडवायचं असतं. कारण या ठिकाणी ही उदाहरण अगदी चांगल्यातली चांगली मुलं सुद्धा ही उदाहरण चुकलेली जाणवतात. मग पहा, या ठिकाणी उदाहरण एकदा पुन्हा वाचू. 100चा शेकडा 5 म्हणजे थोडक्यात काय, 100चा आपल्याला काय करायचा आहे, शेकडा 5. 100चा शेकडा 5 याचा अर्थ काय होतो? 100चा म्हणजे काय, 100चे 5%. बरोबर ना? 100चा शेकडा 5 म्हणजे काय, 100चे 5%. ते किती होणार? 100 गुणिले 5/100. आता आपण सहज तोंडी पण सांगू शकतो की 100चे 5% म्हणजे ते 5च येतात. आणि म्हणून 100 एके 100, 100 एके 100, 1 गुणिले 5 छेदामध्ये 1 बरोबर 5/1 म्हणजे त्याचं उत्तर किती आलं? 5. म्हणजे 100चा शेकडा 5 आपल्याला किती मिळाला रे? तो 5 मिळाला. बरोबर. आता अर्धा भाग या ठिकाणी संपलेला आहे. आता पुढे काय दिले? 10च्या शेकडा 10 पेक्षा, म्हणजे आपल्याला 10चा देखील शेकडा 10 काढायचा. 10चा शेकडा 10 आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. म्हणजेच काय, शेकडा 10 म्हणजे 10%. 10 भागिले 100. या 2 शून्यांना इथला एक आणि इथला एक शून्य गेला. मग 1 गुणिले 1 भागिले 1 याचं उत्तर काय मिळालं? 1 गुणिले 1 येतात 1, त्याला भागिले 1, 1ला भागिले 1 त्याचं उत्तर आपल्याला मिळतं 1. म्हणजे आता शेकडेवारी आपली काढून झाली. पहा, शेकडेवारी आपली काढून झालेली आहे. आता या ठिकाणी शेकडेवारी निघाली. 10चा शेकडा 5 त्याचं उत्तर आलं आपलं 5. आणि 100चा शेकडा 5 त्याचं उत्तर आलं 5. आणि 10चा शेकडा 10 याचं उत्तर आलं 1. आता उदाहरणात काय विचारले त्याचा थोडा विचार. 100चा शेकडा 5 म्हणजे किती आहे? हा 5. बरोबर ना? हा 5 10च्या शेकडा 10 पेक्षा म्हणजे 1 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा? हा जेव्हा आपण विचार करू असा सुटसुटी, त्यावेळेला आपल्याला तुलना करताना अजिबात आपली चूक होणार नाही. मग 100चा शेकडा 5 आपल्याला 5 मिळालेला आहे. 5 हा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. 100चा शेकडा 5 म्हणजे तो उत्तर किती आहे? 5. म्हणजे हा 5 10च्या शेकडा 10 पेक्षा म्हणजे या एकापेक्षा, आता आपल्याला सहज दिसतंय 5 हा मोठा आहे. कोणापेक्षा? एकापेक्षा. म्हणजे तो मोठाच येणार. पण तो कितीने मोठा आहे? तर या ठिकाणी 5 वजा 1 बरोबर 4 म्हणजे तो 4ने मोठा आला. म्हणून या ठिकाणी 4ने लहान असा एक पर्याय होता, 5ने मोठा असा एक पर्याय होता, 5ने लहान असा एक पर्याय होता. आणि पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 4ने मोठा असा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आणि म्हणून बरीच मुलं या अशा तुलना करण्याच्या उदाहरणामध्ये हमखास चुकतात. कारण त्यांचा फरक येतो किंवा हे बरोबर निघतं 5 आणि 1. मग तो लहान आहे की मोठा आहे ही गोष्ट तुलना करण्यामध्ये मात्र ते
सुटतात आणि पर्यायाने पटकन 4ने लहान आहेत असं उत्तर लिहून टाकतात आणि त्यांचं त्या ठिकाणी उत्तर सुटतं. असो, चला आता पुढील उदाहरण घेऊ आपण. आता पुढील उदाहरण आहे आता पहा बरं, वाचा एकदा हे उदाहरण. तुमच्या स्क्रीनवर हे उदाहरण दिसतंय. एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी या ठिकाणी विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात. तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही? पुन्हा एकदा वाचू हे उदाहरण, कारण हे उदाहरण सुद्धा परीक्षेला आलेलं आहे. एका शाळेतील 2300 म्हणजे 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार, आणि विचारलंय काय आपल्याला, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही. या उदाहरणामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळा मुलं चूक करतात की त्या ठिकाणी दिसतंय काय, 70% दिसतंय. लगेच मुलं काय करतात घाई गडबडीमध्ये, या 2300 किंवा 2300 चे 70% काढतात आणि आलेलं उत्तर पर्यायामध्ये हमखास असतं आणि ते उत्तर लगेच त्या उत्तराचा पर्याय त्या ठिकाणी ते रंगवून मोकळे होतात आणि घरी आल्याच्या नंतर त्यांना समजतं की अरे बाबा, माझं उत्तर तर चुकलं, मला शेकडेवारी येत होती, परंतु अतिघाई केल्यामुळं किंवा उदाहरण नीट समजून न घेतल्यामुळं आपलं उत्तर हे त्या ठिकाणी हमखास चुकतं. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या उदाहरणामध्ये किंवा जेव्हा लेखी उदाहरण येतं तेव्हा ते उदाहरण पहिल्यांदा एकदा आपण वाचून घ्यायचं, त्याचा अर्थ जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करायचा, आणि जरी अर्थ लागला नाही तर पुन्हा ते उदाहरण आणखी एकदा वाचायचं आणि त्याच्यानंतर ते वाचल्याच्या नंतर समजून घेऊन मग सोडवायचा प्रयत्न करायचा. दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे एका शाळेत एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, ती 2300 आहे किंवा 2300 आहे. किती आहे विद्यार्थी संख्या एकूण? 2300. आणि पुढे सांगितलं की या विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी हे काय करतात, दररोज सूर्यनमस्कार घालतात. मग 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात म्हणजे एकूण हे 2300 विद्यार्थी म्हणजे काय आहे, तर ते एकूण 100% आहे. आणि त्यापैकी 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालणारे आहेत, म्हणजे 70% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात. आपल्याला विचारले काय, किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही? पाहता म्हणजे 70% घालतात याचा अर्थ या ठिकाणी ते 100, जर एकूण विद्यार्थी किती आहेत 100 आहेत, तर त्यातले 70 त्यातून जर आपण वजा केली तर 100 मधून 70 गेले, 100 मधून जर मी 70 वजा केले तर उत्तर माझं 30 येतं. याचा अर्थ 100%तले 70% गेले, 30% राहिले, आणि म्हणून मला 30% विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. आणि म्हणून मी काय करेल, 2300 चे 30% म्हणजे 30 भागिले 100 या ठिकाणी ही किंमत काढायची आहे. मग पहा आता या 2 शून्याला मी इथले 2 शून्य घालून टाकले, त्याचा अर्थ मी इथे 100 ने भागलं, इथे सुद्धा 100 ने भागलेलं आहे, इथं देखील 100 ने भागलेलं आहे. आणि म्हणून काय उरलं, तर 23 गुणिले 30 छेदामध्ये 1 अशा प्रकारची रचना मला या ठिकाणी मिळाली. आता हे वर्तन मी अगोदर पुसून टाकतो. म्हणजे काय उत्तर, 23 गुणिले 3 छेदामध्ये 1 आहे, त्याचा काही फरक पडत नाही. आणि म्हणून 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6 किंवा 23 त्रिक
69 त्याच्यावरती हा मी एक शून्य टेकवला गुणाकारामधला आणि म्हणून मला उत्तर किती आलं 690 आणि म्हणून या ठिकाणी 690 ही काय संख्या आहे तर ती 30% संख्या कुणाची आहे 2300च्या आहे आणि म्हणून या ठिकाणी 30% विद्यार्थी म्हणजे 690 विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही हे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे आणि याचे उत्तर 2 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आशा आहे आपल्याला हा आजचा शेकडेवारीचा भाग समजला असेल। या ठिकाणी या तासिकेचा आपण शेवट करूया। धन्यवाद।